हेलो 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 जाने भक्ति सा जीवाळा आई म्हणा आई म्हणा जाने भक्ति सा जीवाळा हा
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नववीद, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा. विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा. महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग मी को पूर्णपणे बंद करायचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तसे जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबराय की ज्यांनी 65 लाखाच्या जागिरीचा त्याग करून रात्रंदिवस भंडाऱ्या डोंगरावर आणि घोरड्या डोंगरावर देवाचा खंड नाम चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबराय नवे नवे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजलं त्याचे दात ही जात मराठ्याचे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेल्या अनमोल नजरण्याचा अस्वीकार करणारे आमचे जगद्गुरु तुकोबराय अशा जगद्गुरु तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय दैववानाची व्याख्या सांगतायत. जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत पवित्र असा अत्यंत प्रसिद्ध असा अत्यंत गोड असा हृदयाला स्पर्श करणारा 4 चरणाचा आणि दैववानाची व्याख्या सांगणारा गोड अभंग सेवे करता निवडला. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणाची उंची आपल्याला काय सांगते लक्ष देऊन ऐका. मृत्यू हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. जो जीव या मातीमध्ये जन्माला येणार त्याला एक ना एक दिवस तरी जावं लागणार आहे. पण जाण्या अगोदर त्यानं काय केलं पाहिजे याचं गोड मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. जाण्या अगोदर माणसानं काय केलं पाहिजे तर भक्तीचा जिव्हाळा जाणला पाहिजे. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो महाराज म्हणतात तोच भाग्यवान आहे तोच दैववान आहे. त्याच्या व्यतिरिक्त तो किती मोठा शहाणा असू किंवा पंडित असू महाराज म्हणले मी त्याला मानत नाही. मग महाराजांना प्रश्न विचारण्यात आला महाराज तुम्ही मानता कोणाला. महाराज म्हणले ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं नाम आहे रूप आहे. महाराज म्हणले मी त्याचा दास झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज ही भक्ती नेमकी कशा स्वरूपाची तर महाराज म्हणले ही नवविध प्रकारची शुद्ध स्वरूपाची भक्ती जो जाणतो ना तोच कलियुगामध्ये दैववान आणि भाग्यवान याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि भक्तीचा जिव्हाळा जाणणारा गोड अभंग सेवे करता निवडला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा परिहार तो म्हणजे असा चालू असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळा गुरुपीठ श्री क्षेत्र सामनगाव जुने तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी गोड अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. सद्गुरू गोकुळदास महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं श्री सद्गुरू रावजी पाटील व श्री सद्गुरू सोमनाथ महाराज यांच्या कृपेने श्री आत्माराम महाराज पाटील व सद्गुरू श्रीराम महाराज यांच्या आशीर्वादाने श्री सद्गुरू रामदास काका महाराज यांच्या प्रेरणेने अत्यंत गोड अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो. तो संपन्न होत असताना आज आमच्या जीवनाचं परमभाग्य विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये जन्म मिळाला. कडाच्या वाडीची कुरुळीची मधुकरणी करण्याचा योग आला आणि कडाच्या वाडीची कुरुळीची मधुकरी करत असताना सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकण्याचा योग आला. या परमार्थाच्या साधनेच्या जोरावरती समस्त ग्रामस्थ मंडळ सामनगावच्या वतीने मिळालेली सेवा. विठ्ठल माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे रवी महाराज असतील, आदरणीय आमचे धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांच्या गोड असणाऱ्या या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. वास्तविक पाहता आज आमच्या जीवनाचं परमभाग्य आहे. मी नेहमी सांगत असतो व्यवहारामध्ये झालेली भेट ही कालांतरानं संपत असते आणि परमार्थामध्ये झालेली भेट कधीही संपत नसते. कारण व्यवहारातलं सुख हे कालांतरानं कमी होत असतं आणि परमार्थातलं सुख हे वाढत जात असतं. विटे आयसे सुख नोहे भक्ती रस. कुठल्या तरी जन्माचं तुमचंही पुण्य असावं, कुठल्या तरी जन्माचं माझंही पुण्य असावं म्हणून या ठिकाणी ही भगवंताच्या कृपेनं मिळालेली सेवा. विठ्ठल अभंगाचं चिंतन करायचे. मी नेहमी सांगत असतो उपेक्षापर मी बोलत नाही दादा, पण मी नेहमी सांगत असतो ज्याचा वस्ताद चांगला ना त्याचा पैलवान चांगला
आणि आमच्या वस्ताचं सद्गुरू जोग महाराज आहेत. त्यामुळे जोग महाराजांच्या आशीर्वादानं कमी वेळेमध्ये नक्कीच सामन गावाला चांगलं दान देऊन जाणार आहे. विठाला ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये जन्म मिळाला आणि जन्म मिळून आज या ठिकाणी या गोड प्रांगणामध्ये सेवा करायची आज संधी मला मिळते. मला असं वाटतंय माझ्या वडिलाची मिराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाड वडिलांनी केलेल्या परंपरेमुळं वाड वडिलांनी इवलेस रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. कुठल्या तरी जन्माचं माझ्या वाड वडिलांची पुण्याई असावी. त्यांच्या पुण्याईनं मी आळंदीला गेलो. आळंदीला जाऊन सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. मला असं वाटतं आज मला या ठिकाणी निमंत्रण एक असणारी ही दिव्य परंपरा आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्या दिव्य परंपरेमध्ये आज मला सेवा करण्याच्या ताकदीचं जर कोणी बनवलं असेल तर मला असं वाटतं ते सद्गुरू जोग महाराजांनी बनवले. मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबराय तुकोबराय नंतर या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल ना तर तो सद्गुरू जोग महाराजांनी संपवला. बघा, ज्ञानोबराय तुकोबराय नंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या बाहेर घराघरामध्ये वारकरी संप्रदाय जर कोणी पोचवला असेल तर तो सद्गुरू जोग महाराजांनी पोचवला. आणि महाराजांच्या आशीर्वादानं मला मिळालेली ही सेवा. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचे. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा जगद्गुरु तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग सेवे करताना वडला. इथं आल्याच्या नंतर इथला सगळा परिसर पाहिला आणि या परिसरामध्ये थांबल्याच्या नंतर मला असं वाटलं काहीतरी या ठिकाणी असं बोलावं जेणेकरून या परंपरेतल्या सगळ्याच मंडळींच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा. हा भाव माझ्या अंतकरणामध्ये आला म्हणून मी ही भूमिका आपल्या समोर मांडली. इथं काय मी माझ्या बुद्धीचं प्रदर्शन मांडायला आलो नाही. इथं मी किती हुशार आहे हे दाखवण्याकरता आलो नाही. फक्त एका दिव्य परंपरेच्या या सगळ्या महात्म्यांचं दर्शन घेण्याकरता मी इथं आलोय. आणि ज्यांच्या विद्यमानानं मला हे दर्शन आज होतंय आदरणीय आमचे बिभीषण महाराज. विठाल आपल्याला दैववान आणि भाग्यवान बनायचे. जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आता लक्ष देऊन ऐका. मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारची संपत्ती आहे. एक व्यवहारातली संपत्ती आहे आणि दुसरी परमार्थातली संपत्ती आहे. लक्ष देऊन ऐका बरं. मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारची संपत्ती आहे. एक व्यवहारातली संपत्ती आहे आणि दुसरी परमार्थातली संपत्ती आहे. पाटील, व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येतं पण परमार्थातल्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही. व्यवहारामध्ये तुमच्याकडे किती एकर जमीन आहे, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्याकडे किती बंगले आहेत, महिला मंडळ तुमच्याकडे किती तोळं सोनं आहे. घाबरू नका, मी काही डाका टाकायला येणार नाही. आपला मुद्दा इतकाच आहे. व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येतं. ज्या संपत्तीचं मोजमाप करता येतं ती संपत्ती आपल्याला भाग्यवान आणि दैववान बनवू शकत नाही. आणि ज्या संपत्तीचं आपल्याला मोजमाप करता येत नाही ते संपत्ती मात्र आपल्याला भाग्यवान आणि दैववान बनवते. ती संपत्ती म्हणजे परमार्थातली. सरळ सरळ माऊली हरिपाठामध्ये सांगतात काय, पुण्याची गणना संपत्तीचं मोजमाप करता येतं पण परमार्थातल्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही. ऐका ऐका, चांगली गाडी घेणं पाप नाही, वजनात राहिलं पाहिजे वारकरी संप्रदायातल्या माणसांनी. काय अडचण आहे, राज याची कांता काय भीक मागे, वजनात राहिलं पाहिजे. आपण आपली आई श्रीमंत आहे, आपला बाप श्रीमंत आहे. आमच्या परिसरामध्ये एक सद्ग्रस्त आहेत, बाहेरची माणसं त्रास देत नाही, आपलीच माणसं आपल्याला डोक्यावर टाकीत आहेत. आमच्या परिसरामध्ये एक सद्ग्रस्त राहतात. 5-6 वर्षापूर्वी तो मला म्हणला, महाराज आपण ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये जन्माला आलो म्हणला, पण आजपर्यंत एक प्रमाण उलगडलं नाही म्हणला मला. काय
जयाची येद्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी आयसे बळ. रेड म्हणलं मी अनेक वेळा आळंदीला गेलो माऊलीच्या मंदिरामध्ये, पण मला सोन्याचा पिंपळ दिसला नाही. मी म्हणलं अजून तू रेडा आहेस. कारण तुझ्या मनाने अजून ज्ञानोबरायांना स्वीकारलं नाही ना, तुझ्या वाणीनं अजून ज्ञानोबरायांना स्वीकारलेलं नाही ना. आणि तो जो सद्ग्रस्त बाबा मला 6 वर्षापूर्वी असं म्हणत होता, तो सद्ग्रस्त 3 दिवसापूर्वी माझ्याकडे आला आणि तो म्हणला, माऊली महाराज मला आज कळालं ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये सुवर्णाचा पिंपळ आहे. मी म्हणलं कसं काय? म्हणलं 11 किलोचा ठरला होता, 22 किलोचा झाला. दैववान आणि भाग्यवान होण्याकरता कधी कधी माणसाला ते कळत नाही बघा, पण योग्य वेळ आल्याच्या नंतर या मातीमध्ये भाग्यवान आणि दैववानाची व्याख्या फक्त आपल्याला जीवनामध्ये साधूच करून देतो. विठाला राहिलं पाहिजे बघा. आता दादा तुमच्या प्रांगणामध्ये आलो, सकल संतांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तुमचं हे सगळं विश्व पाहिलं. विश्व पाहिल्याबरोबर मला आनंद झाला. व्यवहारातली संपत्ती मिळवता मिळवता माणसानं परमार्थातली संपत्ती मिळवली पाहिजे. आता परमार्थातली संपत्ती इथं वाटण्याकरता अनेक परिसरातले कीर्तनकार प्रवचनकार येणार आहेत, बरोबर आहे का नाही? ही लिस्ट पाहिल्याबरोबर सगळ्यांची उंची मला फार मोठी दिसते, पण एवढ्या मोठ्या उंचीमध्ये माझ्यासारख्या छोट्या उंचीच्या माणसांना तुम्ही बोलवलं, याच्यावरून तुमची उंची मला जाणवती. आमदार माणसाला आमदार बनवित नाही, खासदार माणसाला खासदार बनवित नाही. एक पाखवाद्या सहजासहजी दुसऱ्या पाखवाद्याला बनवित नाही पाखवाद्या तसा. तुम्ही लय चालाक आहेत. एक गायक दुसऱ्या गायकाला जमून देत नाही, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला कलियुगामध्ये जमून देत नाही. पण आपणासारखी करते तात्काळ ही फक्त ह्या परंपरेतली माणसं. काय दौंडकर महाराजांना युट्यूबला पाहिलं नाही, काय नाही. दौंडकर महाराजांचं नाव सांगितलं ना, बस दौंडकर महाराज आमच्या परंपरेमध्ये आले पाहिजे आणि सेवा करून गेले पाहिजे. जयवंत बाप्पांचं कीर्तन या ठिकाणी दादा मला आजही आठवते. आई मी लहान असताना शाळेत जायचो आणि मी शाळेत नाही घालो ना की मग आमची आई डबा द्यायची. आमच्या आईनं डबा दिला ना, आमच्या आई मला डब्यावर ते कांदा लसूण मसाला आणि बाजरीची भाकर द्यायची. दादा मला आजही आठवतंय, त्या कांदा लसूण मसाल्यावर टाकण्याकरता तेल नसायचं. तसाच डबा घेऊन मी शाळेत जायचो. आज जन्माचं सार्थक वाटते योगेश महाराज. तो डबा घेऊन मी शाळेत जायचो. त्या कांदा लसूण मसाल्यावर ते तेल टाकायला नव्हतं. 27 वर्षाच्या प्रपंचामध्ये माझ्या आईनं माझ्या वडिलांना कधी तक्रार नाही केली आणि 27 वर्षाच्या प्रपंचामध्ये मी सुद्धा माझ्या आई वडिलांना कधी तक्रार नाही केली. म्हणून सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा आज जोग महाराजांच्या आशीर्वादानं जी टॉकीज फक्त मराठीपर्यंत पोहोचला, यात काही नवल नाही. आज सामनगावमध्ये सुद्धा आला. ही माझ्यावरती माझ्या आई वडिलांच्या संस्काराची किमया. विठाला कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. भाग्यवान आणि दैववान होण्याकरता फार काही विद्वान व्हावं लागत नाही. भाग्यवान आणि दैववान होण्याकरता माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे ना. हे चांगली गाडी घेणं पाप नाही. काय बोललो मी? लक्ष देऊ नये, वजनात राहायचं. चांगली गाडी घेणं पाप नाही, चांगला बंगला बांधणं सुद्धा पाप नाही आणि चांगलं जेवणं सुद्धा पाप नाही. चांगल्या गाडीच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे. चांगला बंगला बांधण्याच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे आणि चांगलं जेवण्याच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे. व्यवहारातली संपत्ती मिळवता मिळवता माणसानं परमार्थातली संपत्ती मिळवली पाहिजे. मृदंग वाजवणं सोपं आहे वाघा, लावणं अवघड आहे. लावता आलं की समजायचं तुम्ही त्या क्षेत्रातले भाग्यवानी. गाणं सोपं आहे, हे दिदी गाणं सोपं आहे, स्वरात गाणं अवघड आहे. स्वरात गाता यायला लागलं की समजायचं आपल्यावरती भगवंताची कृपा आहे. कीर्तन करणं सोपं आहे दादा. अभंगाला धरून बोलायला यायला लागलं की समजायचं ज्ञानोबरायांची कृपा आहे. विठाला आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक कीर्तनं केली. आपला मराठवाडाच येतो ना, हा मराठवाडा म्हणलं की नाद करायचं नाही. भाग्यवान आणि दैववान माणसानं जीवनात कसं असावं एक सांगू का दादा? लय जहालमतवादी माणूस आहे मी, पण इथं आल्यावर मी थोडा शांत झालोय. एक भूमिका आपल्या समोर बोलू का? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनंतर मुंबई जर कोणी बंद केली असेल ना तर ती मनोज जरांगे पाटलांनी लक्षात ठेवा. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला मराठवाडा ग्रामस्थांना जाते, लक्षात ठेवा. मराठवाड्याला जाते.
आम्ही काय केलं पुण्यातल्या माणसांनी, आम्ही फक्त आमच्या पिकअप भरल्या आणि भाकरी घेऊन काय गेलो, मुंबईला गेलो. पण पहिल्यापासून त्या वाघाने संघर्ष केला. आपण तो विषय शेवटी बोलू, विषयांतर होईल. चला, काळ फार गोड आहे. माणसानं जीवनामध्ये भाग्यवान आणि दैववान झालं पाहिजे. कोणीच नाही ना पाठीमागे दादा. कोण आमदार आहे का, खासदार आहे का, कोण आहे का पाठीमागे? कोणीच नाही. फक्त एकच विचारधारा आहे, माझ्या समाजाकरता मी काहीतरी केलं पाहिजे. आणि हा जिव्हाळा जर अंतकरणामध्ये असेल ना, तर भगवंत आपल्याला भाग्यवान आणि दैववान बनवल्याशिवाय राहत नाही. मराठवाड्यामधून आलेला महात्मा आहे. मराठवाड्यामधून आलेला महात्मा आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही. या वाक्याखाली अंडरलाईन करून घ्या. मराठवाड्यामधून आलेला महात्मा आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही. विकू नको. महाराष्ट्राच्या कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही. असा महात्मा मराठवाड्यामधून आळंदीमध्ये येतो काय? कडाच्या वाडीची कुरुळीची मधुकरी करतो काय? आणि कडाच्या वाडीची कुरुळीची मधुकरी करत असताना चाकणच्या घाटाच्या वरती एक रोट्याचा तलाव आहे. त्या रोट्याच्या तलावावरती लोकांची गुरं वळतो काय? त्या गुरांच्या पाठीमाग अबकड शिकतो काय? आणि त्या गुरांच्या पाठीमाग अबकड शिकून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मराठी व्याकरणामध्ये 94 मार्क पाडतो काय? 1 नंबरनी पास होतो काय? पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करत फिरतो काय? आणि त्या कीर्तन प्रवचनाच्या आलेल्या मानधनामधून आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तटावरती ज्ञानेश्वरी मंदिर उभं करतो. ही कशाची ताकद आहे? ही व्यवहारातल्या संपत्तीची ताकद नाही, ही परमार्थातल्या संपत्तीची ताकद आहे. ते माझे सद्गुरू गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे. बाबा नेहमी म्हणायचे, परमार्थात जाती येता नसावी. बाबा नेहमी म्हणायचे, सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सूरत तो जाती है पर कीरत कभी न जाय. महाराष्ट्रात कुठल्याही शाळेत नाव नसणाऱ्या माणसाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इंद्रायणीच्या तटावरती अमर करणारे पहिले भाग्यवान व्यक्ती कोण असेल तर ते ज्ञानोबा आहेत. विठाला याचा परिणाम कसा आहे? उत्तमाची उरे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची कीर्ती पाठीमागे उरण्याकरता माणसानं जीवनामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. महाराज आता मला सांगा, तुम्ही सगळी मंडळी आळंदीला जाणारी आहेत, तुम्ही सगळी मंडळी देऊला जाणारी आहात, तुम्ही सगळी मंडळी पंढरपूरची वारी करणारी मंडळी आहात. आपण बरोबर आहे का नाही? सगळेजण आपण सगळी सांप्रदायिक माणसं आहेत. मला सांगा, तुम्ही जर कधी आळंदीला गेलात किंवा तुम्ही जर समजा या ठिकाणी दासबाबा ना आपले बरोबर ना, बाबांच्या या परंपरेमध्ये दर्शन करण्याकरता आलात. बघा बरं, ग्रामस्थ मंडळ लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधी आळंदीला गेलात, तुम्ही कधी देहूला गेलात, तुम्ही कधी पंढरपूरला गेलात किंवा कधी तुम्ही बाबांचं दर्शन करण्याकरता या ठिकाणी आलात, तर मला असं सांगा ना, ज्ञानोबराय समाधीमधून असं म्हणतात का, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनीच मंदिरात यायचं, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी यायचं नाही? तुकोबाराय असं कधी म्हणले का? भगवान परमात्मा असं कधी म्हणले का? किंवा आपले बाबा असं कधी म्हणले का? माझा मुद्दा इतकाच आहे, माळकऱ्यांनी ज्ञानोबराय तुकोबारायांचा जय जयकार केला, यात काय नवले. बिगर माळकऱ्यांनी सुद्धा त्यांचा जय जयकार केला, म्हणून ही मंडळी भाग्यवानी. लक्षात ठेवा, एवढं सोपं नाही. सर्वे करण्यात आला त्यावेळेस असं लक्षात आलं, माळकऱ्यांपेक्षा बिगर माळकरीच जास्त आहेत वारीला. सर्वे करण्यात आलं त्यावेळेस असं लक्षामध्ये आलं, माळकऱ्यांपेक्षा बिगर माळकऱ्यांच्याच जास्त पंक्ती आहेत वारीला. यारे यारे लहान थोर याती बोलती अंतकरणातला द्वेष जाणं म्हणजे भाग्यवान होऊ नये. विठाला महाराज, तुमची प्रस्तावना आमच्या
लक्षामध्ये आली, व्यवहारातल्या संपत्तीपेक्षा माणसानं परमार्थातल्या संपत्तीकडे गेलं पाहिजे. व्यवहारातली संपत्ती कमवता कमवता परमार्थातली संपत्ती कमवली पाहिजे. त्यांनी आपण भाग्यवान होणार आहोत, दैववान होणार आहोत. महाराज, ही तुमची प्रस्तावना आमच्या लक्षामध्ये आली, पण महाराज आम्हाला सरळ सरळ सांगा ना, कोण भाग्यवान झालं आणि कोणाला भाग्यवान होता नाही आलं. याच्याकरता काही भूमिका आमच्या समोर मांडा, ऐका लक्ष देऊन. एक वर्ग असा आहे जो फक्त संसारच करतो. नंबर 2 चा वर्ग असा आहे तो फक्त परमार्थच करतो. नंबर 3 चा वर्ग असा आहे तो परमार्थ करतो पण त्याचा ओढा संसाराकडे असतो. आणि नंबर 4 चा वर्ग असा आहे तो संसार करतो पण त्याचा ओढा परमार्थाकडे असतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला ते महाराज सुद्धा संसारिक आहेत. आणि ज्या परंपरेमध्ये मी कीर्तन करतो ती सुद्धा परंपरा आपल्या संसारिकांच्या बरोबर आहे. म्हणजे संसारामध्ये जन्माला येऊन भाग्यवान या शब्दाची व्याख्या सांगणं ही जीवनातली फार मोठी क्रांती आहे बरं बिभीषण महाराज. एवढं सोपं नाही, लक्ष देऊन ऐका. एक वर्ग फक्त संसार करतो, फक्त झोपू नका वर्ग, हात जोडून विनंती. 9 ते 11 झोपू नका. काल परवा माया कीर्तनामध्ये मा पखवाद्याच झोपला. ग्रामस्थ मला म्हणले, दौंडकर महाराज काय झालं? मला पखवाद्याच माझा झोपला. म्हणलं बाबा तू कसं काय रे हळस द्यायला लागला? तर मला लय लांबून आलो बाबा जालन्याहून. तसं काय नाही ना आपलं, हा नाही म्हणून विठाला मला मोकळीक दिली नाही या 2 महात्म्याने तर मी हे पत्रे उडवीन. पण त्यांच्या समोर मी जरा शांत झालोय. विठाला भाग्यवान होता नाही आले. याच्याकरता 4 वर्ग मांडले, लक्ष देऊन ऐका. एक वर्ग आहे जो फक्त संसारच करतो. नंबर 2 चा वर्ग असा आहे तो फक्त परमार्थच करतो. नंबर 3 चा वर्ग परमार्थ करतो पण त्याचा ओढा संसाराकडे असतो. आणि नंबर 4 चा वर्ग असा आहे तो संसार करतो पण त्याचा ओढा परमार्थाकडे असतो. एक वर्ग आहे तो फक्त संसारच करतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं, काय? याची टोपी काढायची आणि त्याच्या डोक्यात घालायची, त्याची टोपी घालायची आणि याच्या डोक्यात टाकायची, आणि दोघांच्या टोप्या काढायच्या आणि आपल्या डोक्यात घालायच्या. त्याच्या डोक्यात एकच असतं, दुसऱ्याची दाढी पिटली तरी चालेल पण माझी बिडी पिटली पाहिजे. लय माणसं खतरनाक आहे. आम्हाला तर एवढी खतरनाक माणसं भेटतात ना, प्रचंड प्रचंड खतरनाक माणसं संसारात आम्हाला भेटतात. कार्यकर्ते बाजूला राहतात, दुसरेच कार्यकर्ते गावातून आम्हाला फोन करतात. काल परवा एका ठिकाणी कीर्तन सेवा होती, त्या कार्यकर्त्याचा फोन आला मला दुपारी 12 वाजता. म्हणला महाराज आमचं गाव लय डेंजर आहे. म्हणला कीर्तन 7 ते 9 आहे, तुम्ही 6 वाजता गावात आली पाहिजे. काय म्हणला? आमचं गाव लय डेंजर आहे. म्हणला तुम्ही 7 ते 9 कीर्तन आहे. म्हणला 6 वाजता तुम्ही गावात आली पाहिजे. 12 वाजता फोन केला, पुन्हा 3 वाजता फोन केला. मी घाबरलो जरा. 5:30 पावणे 6 वाजता गावात आलो. आल्याबरोबर ते सद्ग्रस्त मला भेटले. म्हणले महाराज आमचं गाव फार पौराणिक आहे, आमचं गाव फार गोड आहे, आमच्या गावाला फार मोठ्या परंपरा आहे. चला म्हणले माझ्या समवेत आमच्या गावामध्ये एक पौराणिक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मलाही आनंद झाला, घडलेला प्रसंग आहे. मलाही आनंद झाला. मला चला चांगलं आहे, काय अडचण नाही, बघायला काय अडचण नाही. मी त्याच्यासोबत गेलो. त्याने मला सगळी मंदिरं दाखवली आणि त्याने मला ते शेवटचं पौराणिक मंदिर दाखवलं. आणि ते मंदिर दाखवल्याच्या नंतर त्याला काय वेळ आला मलाच काय कळालं नाही. थोडा वेळ झाल्याच्या नंतर त्याने खिशात हात घातला आणि बिडी काढली आणि माझ्या समोर त्या समयला पेटवली. हो मी गाव डेंजर आहे, हा डेंजर आहे. याने तर डीपीओचा आकडा टाकला आमच्या माऊलींच्या भाषेत. उठाला एक वर्ग फक्त संसार करतो. तुम्ही आता माझ्याकडे पाहताय, मी गोड कीर्तन करतोय. सध्या काय झालंय माहिती का? मला असं वाटतं तुमचं लय चांगलंय आणि तुम्हाला असं वाटतं माझं लय चांगलंय. पण विचार जर केला ना तर जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारे मना तुझी शोधून पाय. संसारामध्ये सर्वांनाच दुःख आहे, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येकाला संसारामध्ये दुःख आहे. पण एवढा दुःखरूपी संसार असताना सुद्धा या संसारामध्ये क्रांती करणं एवढं सोपं नाही. संसार दुःख रूपच आहे ना. संसार दुःखमुळे हे प्रमाण आपण सगळ्यांनी ऐकलेली. संसारामध्ये दुःख आहे, किती करा त्याच्यामध्ये दुःख आहे. माफी मागून बोलू. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, ज्या मातीमधून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि ज्या मातीमध्ये आपल्या शंभूराजांचं बलिदान झालं, अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. माफी मागून बोलतो.
अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला येऊन वयाचे 70 आणि 80 वर्ष व्हावे आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालावी, ही भावना जर आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होत नसेल ना दादा, तर जगाच्या आईच्या आणि बापाच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण मात्र जगाच्या आई आणि बापापासून पोरके राहिलो. लक्षात ठेवा, 1 गुंठा जमीन नाही माऊलींच्या नावावरती. आळंदीमध्ये उदरनिर्वाह करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय भिक्षा मागतायत. 9000 ओव्या विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितायत. एकाही ओवीतून ज्ञानोबराय कोणाचा अंतकरण दुखवत नाही. अशा आईच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण जर आयुष्यभर संसार करत असेल तर भाग्यवान आणि दैववान होणं फार अवघड आहे. उठाला संसार करतो. आता तुमच्या समोर किती गोड प्रवचन केलं, गोड कीर्तन केलं, किती चाली म्हणलो, किती जरी तुमच्या समोर गोड चिंतन केलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर जर बाबा संध्याकाळी घरी गेलो, घरी जावंच लागेल ना, पाठपर्यंत पोचल घरी, काय अडचण नाही. पुण्यात घरी गेलो आणि जर संध्याकाळी जर गॅस सिलेंडर संपला असेल तर आमच्या सौभाग्यवतींना काय घेणं त्याने कुठं कीर्तन केले. आमच्या सौभाग्यवती म्हणते महाराज पहिला सिलेंडर भरून आणा. बरोबर आहे का विभीषण महाराज? एवढे सोपं नाही ते प्रपंच. तुम्ही लयच हसले का काय बालकडे? विठाला विनोदाचा विषय सोडून द्या. एक वर्ग भक्त संसार करतोय, माझ्याकडे लक्ष द्या. एक वर्ग भक्त संसार करतो, संसारामध्ये दुःख या मुद्द्यावर मी बोलतो. किती जरी केलं ते प्रत्येकाला प्रपंचामध्ये दुःखच आहे. ऐका, दोंड्याचा महिना होता. एका जावयानं आपल्या सासरेबांना फोन लावला. एक वर्ग फक्त संसार करतो, हा भाग्यवान आणि दैववान होऊ शकत नाही. थोडं आपले मुद्दे येणारच. दोंड्याचा महिना होता. एका जावयानं आपल्या सासरेबांना फोन लावला. म्हणले, सासरेबा, प्रपंचामध्ये अगदी आनंदी आनंद आहे. म्हणले, तुम्ही गाडी दिली, बंगला दिला, सगळं दिलं, एकदम प्रपंचामध्ये आनंदी आनंद आहे. फक्त म्हणले एकच गडबड झाली. म्हणले, काय झालं? म्हणले, तुम्ही दिलेल्या तुमच्या झाडाचं फळ म्हणले फार कडू निघालं. येतंय का लक्षात? बाबा हे तुम्हाला असं लागत आहे, दुसरं काय? म्हणले, प्रपंचामध्ये आनंदी आनंद आहे. म्हणले, सगळं चांगलं आहे, काय अडचण नाही. फक्त एक गडबड झाली. म्हणले, काय झालं? म्हणले, तुम्ही दिलेल्या तुमच्या झाडाचं फळ फार कडू निघालं. म्हणले, काय झालं? म्हणले, काय सांगायचं, सकाळी भांडी आपटीत आहे, दुपारी पोरं आपटीत आणि संध्याकाळी मला आपटीत आहे. महिला मंडळ हसताय, मग तुम्ही नक्की भांडी आपटीत आहे बरं का? कोणी कोणाला सांगितलं? सासरेबांनी जावयाने सासरेबांना सांगितलं. असं म्हणतात बापाचं लेकीचं फार प्रेम असते. काहीतरी 2 शब्द लेकीला समजून सांगन म्हणून यांनी सांगितलं. पण प्रकार उलटा झाला. हे रडून कोणाला सांगत होतं? सासऱ्याला. तिकडून सासराच जास्त फोनवर रडायला लागला. हे म्हणलं, माझं हलकं दुःख करण्याकरता सासरेबांना फोन केला. तिकडून सासरेबाज जास्त रडायला लागले. हा म्हणला, काय भानगडे? सासरेबाब म्हणले, जावई बाप्पू, आता तुम्हाला काय सांगायचे? म्हणले, तुम्हाला फक्त झाडाचं फळ दिलंय, 35 वर्ष झालं म्हणले अख्खं झाड मी बघतोय. सुखाचा विचार संसार करणारा माणूस भाग्यवान आणि दैववान होईल हे काही शक्य नाही. एक वर्ग फक्त संसार करतो, हा विषय सोडून द्या. नंबर 2चा वर्ग फक्त परमार्थ करतो. माऊली म्हणतात, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे. आम्ही संस्थेमध्ये शिकायला असताना 1, 2, 3 नंबरचे विद्यार्थी होते. आता बिभीषण बाबांनी मी एकाच पाठाला, माझा नंबर 25 आणि बिभीषण बाबांचा 35. आम्ही दोघे जरा मागच्या लिस्टेतली माणसानं प्रामाणिक बोलावं कीर्तन करत असताना. त्या आमच्या पाठाचा एक विद्यार्थी होता. संस्था वगैरे झाली,
त्याला थोडीशी विरक्ती झाली, बिटणे आपलं, त्याला थोडीशी विरक्ती झाली, तो हिमालयात निघून गेला. एक दिवशी मी सहज त्या ऋषिकेशला गेल्यानंतर त्याची माझी भेट झाली. मी त्याला म्हणलं, अरे वागा, तुझं व्याकरण तयार आहे, तुझी पंचदशी तयार आहे, तुझे सगळे ग्रंथ तयार आहे, तुझी गरज आहे म्हणलं महाराष्ट्राला, तू आता महाराष्ट्रात आला पाहिजे, संस्थेमध्ये तू शिकवलं पाहिजे. त्यानं मला एकच सांगितलं, म्हणले, दौंडकर महाराज, वेडी आहे माझे दडे महिमे बी. तो म्हणला, दौंडकर महाराज, आता जर मी हिमालयातून पुन्हा महाराष्ट्रात आलो ना, तर मी तुमच्यासारखं कीर्तन प्रवचन करत फिरेल. आणि कीर्तन प्रवचन करत फिरायला लागलो की समुदाय माझ्या जवळ येईन, जनसमुदाय. आणि जनसमुदाय माझ्या जवळ आल्याच्या नंतर माझ्याकडून भगवंताचं नामसाधना होणार नाही, म्हणून आता मी पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही, फक्त परमार्थ. आणि एक वर्ग फक्त संसार करतो, हा भाग्यवान दैववान होत नाही. नंबर 2चा वर्ग फक्त परमार्थ करतो, हा थोडा भाग्यवान आणि दैववान होतोच. आणि याच्यामध्ये मराठवाड्याचे विशेषत्व आहे. मराठवाड्यामध्ये गड परंपरा आहे. नारायणगड असेल, भगवानगड असेल, रामगड असेल, अनेक संस्थाने. त्याच्यामध्ये आपलं सुद्धा सामनगावचं संस्थान काही कमी नाही, त्याच तोला मोलाचं आपलं संस्थान आहे. म्हणजे माऊली मराठवाडा म्हणलं की गड परंपरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गड परंपरा जर कुठं असेल तर ती मराठवाड्यात आहे. म्हणजे परमार्थाचा उच्चांक जो आहे तो कुठे? मराठवाड्यामध्ये. मी नेहमी सांगत असतो, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना हसवणं सोपं आहे, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना रडवणंही सोपं आहे, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांकडून करोडो रुपये मिळवणं सोपं आहे. पण आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाचं परिवर्तन करून त्यांना भाग्यवान आणि दैववान बनवणं जीवनामध्ये फार अवघड आहे, लक्षात ठेवा. आणि हे भाग्यवान आणि दैववान आपल्याला जीवनामध्ये बनवता आलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये बाबा, माझे सहकारी मित्र आदरणीय संभाजी महाराज ढोबळे, आदरणीय ज्यांचं कीर्तन रात्री झालं ते आदरणीय महंत योगीराज महाराज रामगड, आमचे आदरणीय बिभीषण महाराज, आदरणीय गोरक्षनाथ महाराज बिल्लारे, हे आम्ही सगळे एका पाठाचे विद्यार्थी. आम्ही 5 जणांनी मधुकरी सोबत केली, आळंदीमध्ये आम्ही सोबत राहिलो. तुम्हाला एक सांगू का, या मृत्यू लोकामध्ये अनेक नगर आहेत, पण त्या अनेक नगरांमध्ये सर्वात सुंदर नगर कोणतं असेल तर ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांची अलंकापूर नगरी आहे. त्या नगरीमध्ये गरीबाच्या लेकराला न्याय दिला जातो, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये आम्ही राहत होतो, आम्ही सगळेजण सोबत राहत होतो. आणि सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादानं नगद नारायण महाराज गडांचे आज परंपरेमध्ये आमचे संभाजी महाराज बसले. याला भाग्यवान आणि दैववान म्हणायचं, लक्षात ठेवा. रामगडाचे आज मठाधिपती माझे सहकारी मित्र त्या ठिकाणी स्वामी योगीराज महाराज आहेत. ही सगळी माझ्या पाठाचे विद्यार्थी आहेत. सुरुवातीच्या काळाला बाबा मी एसटी शेलपिंपळगावहून निघायचं, शिक्रापूरमध्ये एसटी मध्ये बसायचं सकाळी 11:30-12 वाजता. मग आई ते चपात्या वगैरे द्यायचे, तिथून बसायचं, सकाळी 4-5 वाजेपर्यंत बीडमध्ये उतरायचं आणि मग पाडळसिंग येऊन त्या परिसरामध्ये मी कार्यक्रमाला जायचो. मराठवाड्यामध्ये मी अनेक वेळेस कार्यक्रमाला आलेलो आहे. मराठवाड्याच्या परमार्थाची उंची सांगून जातो, ऐका. फक्त गावाचं नाव सांगणार नाही, नंतर भेटले तर सांगेन. या परिसरामध्ये मी अनेक वेळा कीर्तनाला आलो. अनेक वेळा कीर्तनाला आल्याच्या नंतर एका गावामध्ये माझी हरिकीर्तन सेवा होती. कीर्तनाचा वेळ 9 ते 11 होता. त्या गावामध्ये साधारणतः 7-7:30 वाजता, मराठवाड्यातलं गाव आहे, 7-7:30 वाजता मी त्या गावामध्ये पोचलो. फक्त परमार्थ 7-7:30 वाजता मी त्या गावामध्ये पोचलो. मी गेल्याबरोबर लोकांनी, आता तुम्ही जसे फटाके वाजवले, हे फटाके फक्त मराठवाड्यातच पाहायला मिळतात राव, आमच्या पुण्याकडे नाही पाहायला मिळत. हा, इकडे आल्याच्या नंतरच आम्हाला औक्षण केलं जाते. आमच्याकडे हा प्रकार नाही. तुमच्या मराठवाड्यात हे चांगलं आहे, काय अडचण नाही. आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं मानता आलं पाहिजे. 9 ते 11 कीर्तन होतं. 7-7:30 वाजता मी पोहोचलो. मी सगळे साधक विद्यार्थी आले, गावातले सगळे मंडळी आले. आणि मी पुण्याकडून येणार म्हणून त्यांनी माझी विशेष सोय केली होती. म्हणजे माऊलीच्या भूमीतून येणार आहे. जेवायला बसलो. गैरसमज माऊली मनातून काढून टाकला पाहिजे. माणसानं प्रांतवाद केला नाही पाहिजे. पुण्यातच माणसं पैशावाली नाहीत, मराठवाड्यामध्ये सुद्धा माणसं पैशावाली आहेत. 2 कोटी रुपयाचा बंगला होता. मंदिराच्या शेजारी त्यांचं घर होतं. त्या घरामध्ये आम्ही जेवायला बसलो. मी जेवायला बसलो, माझ्यासमोरून सगळे साधक विद्यार्थी जेवायला बसले. बाबा 2 कोटी रुपयाचा त्यांचा बंगला होता. समोर देवघर होतं. देवघरामध्ये चांदीचे देव होते, सोन्याचे देव होते. आणि त्या चांदीच्या आणि सोन्याच्या देवामध्ये एक दगड ठेवलेला होता. मी त्या आईला प्रश्न विचारला, म्हणलं, आई, मी पुण्याहून आलो, आल्याबरोबर तुम्ही फटाके वाजवले
औक्षण करून तुम्ही माझं स्वागत केलं. मी तुमच्या घरामध्ये बसलो. घर सुद्धा 2 कोटी रुपयाचे. तुमचं देवघर सुद्धा छान आहे. त्याच्यामध्ये चांदीचे देव सुद्धा सुंदर आहेत, सोन्याचे देव सुद्धा सुंदर आहेत. पण त्या चांदीच्या आणि सोन्याच्या देवामध्ये तुम्ही तो दगड ठेवल्यामुळं त्या देवघराची शोभा गेली. ती आई मला म्हणले, महाराज तुम्ही कुठून आले? म्हातारीच होती. मला म्हणले, महाराज तुम्ही कुठून आले? म्हणलं मी आळंदीहून आलो. ती म्हातारी म्हणली, म्हणूनच तुम्ही असं बोलले. बापरे, अपमान केला माझा. म्हणलं आपण एवढं कमी आहे का? म्हातारी म्हणली, म्हणूनच तुम्ही असं बोलले. पण मी हुशार. जो आपला अपमान करतो ना तो आपला मित्र असतो बरं का. जो आपला अपमान करतो ना तो आपला मित्र असतो. आणि जो आपल्या पाठीमागे आपली निंदा करतो ना तो आपला मित्र नसतो, लक्षात ठेवा. जो तोंडावर बोलतो ना तो आपला मित्र असतो, लक्षात ठेवा. हा, एकच जोडला, एकच, 1000 नाही जोडले, एकच जोडला. ब्राह्मण गडी आहे पण शब्द आहेत. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचणार नाही ना तोपर्यंत हा बाजी खिंड सोडणार नाही. हजारो यवनांमध्ये बाजी प्रभू देशपांडेंना त्या ठिकाणी वेढलेलं आहे. शरीराचा रक्त बंबाळ चालू आहे. हात तुटला, वेदना झाल्या, पण तोफांचा कडकडाट झाल्याशिवाय बाजींनी आपला देह ठेवला नाही. माझा मुद्दा इतकाच आहे. मला महाराष्ट्राला एवढंच सांगायचंय, ज्या छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप पोहोचल्याच्या नंतर बाजी प्रभू देशपांडेंना सुद्धा खिंडीमध्ये अमर करणारे छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा. भाग्यवान आणि दैववान कुणी होत नाही. 12 बलुते 10 जातीतल्या मावळ्यांना एकत्रित घेऊन त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षण देणारा आणि त्यांना अमर करणारा पहिले छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात ठेवा. चला शेवटी आपण त्या विषयावर बोलू. आता माझा मुद्दा इथे ती आई मला म्हणली कुठून आले? ती आई मला असं बोलली, माझा अपमान केला, मी हुशार. म्हणलं ज्या अर्थी आपला अपमान झाला त्या अर्थी आपल्याला इथे काहीतरी मिळणार, फक्त परमार्थ. म्हणलं आई तुम्ही मला असं का बोलले? मग त्या आईने मला जे उत्तर दिलं ते फार महत्वाचे. त्या आई म्हणली, महाराज मी तुमच्या परिसरामध्ये आले होते, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, तुकोबारायांचं दर्शन घेतलं, नंतर मी घोराड्यावर गेले, नंतर मी भंडाऱ्यावर गेले, नंतर मी भामचंद्र डोंगरावर गेले. आणि भामचंद्र डोंगरावर गेल्याच्या नंतर जिथं जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्यानं साक्षात्कार दिला त्या साक्षात्कार भूमीचं मी दर्शन घेतलं. आणि त्या भूमीचं दर्शन घेऊन खाली येत असताना हा दगड माझ्या पायाला लागला, फक्त परमार्थ. हा दगड माझ्या पायाला लागला म्हणून तो दगड मी उचलून घेतला, माझ्या पिशवीत टाकला आणि तो दगड घेऊन म्हणली मी घरी आले. त्या आईनं मला सांगितलं, धन्य मराठवाडा, फक्त परमार्थ. त्या आईनं मला सांगितलं, म्हणले महाराज सकाळी मी उठल्याच्या नंतर चांदीच्या देवांकडे पाहिल्याच्या नंतर मला समाधान वाटत नाही, सोन्याच्या देवांकडे पाहिल्याच्या नंतर मला समाधान वाटत नाही, पण या देवघरामध्ये या दगडाकडे पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं माझ्या देवघरामध्ये मी तुकोबारायांची पूजा करते. माझा मुद्दा इतकाच आहे, जे आई तुकोबारायांच्या दगडाला जर तुकोबाराय मानत असेल तर त्या परंपरेमध्ये अशी गोड माणसं काय जन्माला येणार नाही. विठाला एक वर्ग असा आहे जो फक्त संसारच करतो. नंबर 2 चा वर्ग असा आहे तो फक्त परमार्थच करतो. नंबर 3 चा वर्ग परमार्थ करतो पण याचा ओढा संसाराकडे असतो. आता खरं बोलायचं बरं का, मी तुम्हाला काय तसं म्हणणार नाही, पण आता मला खरं सांगा, कीर्तन संपलं आणि मी जर तुम्हाला सर्वांना बोललो आता तुम्ही एक काम करा, हे इथलं सगळं सोडून द्या आणि माझ्यासोबत तुम्ही सगळेजण काशीला चला. तुम्हाला सगळ्यांना म्हणलो मी, आता इथलं तुम्ही हे सामानगाव सोडून द्या आणि माझ्यासोबत तुम्ही सगळेजण काशीला चला. एखादा म्हणून दौंडकर महाराज 100-500 वाढून घ्या, तुमची काशी करा पण आम्हाला काशीला यायला सांगा. एखादा म्हणून लका महाराज आम्हाला लयच बोलले, एखादा याच्यातला कार्यकर्ता म्हणून महाराज आमच्याकडे काही परंपरा कमी नाही, तुम्ही आता एक काम करा, शेलपिंपळगावला जाऊ नका, इथंच आमच्या बाबांची तुम्ही सेवा करा. मी सुद्धा सेवा करणार नाही, मुक्काम पोस्ट शेलपिंपळगाव. आपण परमार्थ करतो पण आपला ओढा संसाराकडे असतो. आणि नंबर 4 चा वर्ग असा, हा संसार करतो पण याचा ओढा परमार्थाकडे असतो. तुकोबाराय संसार करत होते पण तुकोबारायांचा ओढा परमार्थाकडे होता. भंडाऱ्यावर काम जिंकला, घोराड्यावरती क्रोध जिंकला आणि लोभ असणारा आमच्या भामचंद्र डोंगरावर जिंकला. त्याचा परिणाम काय झाला? अवघ्यानंदाची सृष्टी
संसार करत असताना महाराजांचा ओढा परमार्थाकडे होता. संसारात असताना परमार्थाकडे ओढा याचा अर्थ असा आहे, जिवंत असताना काम क्रोधादी विकारांवरती विजय मिळवणं. आणि त्या विकारांवरती महाराजांनी विजय मिळवला होता. म्हणून काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेली आणि म्हणले, महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्ही संसार करतोय, तुम्ही संसार करत आहात, पण तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला आनंद वाटतोय आणि आमच्या प्रपंचात पाहिल्याच्या नंतर आम्हाला दुःख वाटतंय. तुम्ही भाग्यवान झाला तर आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला भाग्यवान होण्याकरता नेमकं काय करावं लागेल? अभंगाचा प्रसंग. झाले भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा झाले भक्तीचा जिव्हाळा झाले भक्तीचा जिव्हाळा झाले भक्तीचा जिव्हाळा झाले भक्तीचा दिलं आमच्या आळंदीच्या योगेश महाराजांनी. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांना जोरदार टाळ्या वाजवल्या हो. दोन्ही मृदंगाचार्य म्हणतील, तुमचा ना आमचा काय बांधाला बांधे का? त्यांचा मृदंग गोडे, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोच दैवाचा पुतळा. ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणला तोच भाग्यवान आहे, तोच दैववान आहे. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही एवढी सगळी परिसरातली मंडळी, बरोबर आहे का नाही? आपल्या सर्वांची श्रद्धा कुठे? महाराजांवरती, बरोबर आहे का नाही? भक्तीचा जिव्हाळा जाणल्याशिवाय माणूस दैववान आणि भाग्यवान होऊ शकत नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. साधूची भेट झाल्याशिवाय या मृत्यू लोकामध्ये माणूस भाग्यवान आणि दैववान होऊ शकत नाही. भक्ती म्हणजे काय? भज सेवायाम, भज भजती धातू बसून भक्ती हा शब्द तयार झालेला आहे. भक्तीची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी केलेली आहे. कथा दिस्वती इति गर्गाहा. गर्गमुनी म्हणतात देवाची कथा करणं म्हणजेच देवाची भक्ती आहे. पूजा दिस्वनुराग इति पाराशर्या. नामदेव महाराज म्हणतात सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगी प्रेम कळा तोची भक्त. आणि आपले महाराज तर सरळ सरळ म्हणतात काय? हेच थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसार सोडा असं नाही म्हणलेलं. त्याच्यावरली फक्त थोडीशी माया कमी करा आणि ती असताना त्या ठिकाणी भगवंतावरती लावा. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किती स्वच्छ परंपरा आहेत, लक्षात ठेवा. साधूची भेट झाल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये माणूस भाग्यवान आणि दैववान होऊच शकत नाही. मगाशी मी इथं बसलो त्यावेळेस मला बाबांनी सांगितलं, आमच्या परंपरेमधला कोणता जरी व्यक्ती असला तरी तो जातानी विचारल्याशिवाय जात नाही. जा म्हणलं तर जायचं, नाही तर बसून राहायचं. आता मला जा म्हणतात का नाही काय माहिती. उद्या तर मला सकाळी 10 वाजता प्रवचन आहे. मी मगाशीच घाबरलो, म्हणलं आता सकाळी काय व्हायचं. मी गेल्यावर कावळा शिवण का नाही म्हणलं त्या कार्यकर्त्याला. मुद्दा इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. साधूनं जर मनामध्ये आणलं, ऐका, तर साधू आपल्याला भाग्यवान आणि दैववान बनवू शकतो. सोपं नाही एवढं. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा जाणला पाहिजे. राम प्रभू सीतामाता आणि लक्ष्मण. राम प्रभू सीतामाता आणि लक्ष्मण रामायणातला प्रसंग आहे. राम प्रभू सीतामाता आणि लक्ष्मण
हनुमान भैया या सगळ्या मंडळींचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला आणि 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्याच्या नंतर सगळी मंडळी अयोध्येमध्ये आली. कुठं अयोध्या? शरयू नदीच्या तीरी अयोध्या. सगळी मंडळी अयोध्येमध्ये आली. आनंदाचे दिवस चालू झाले. प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त व्हायला लागलं. पण एक मुद्दा असा झाला, सीता माता दररोज सकाळी लवकर उठायच्या आणि आपल्या महालासमोर बसायच्या. आणि महालासमोर बसल्या की सीता मैया आपल्या भांगामध्ये सिंदूर भरायच्या. आता इंस्टाग्राममुळं आता काही सिंदूर राहिला नाही. आता जर म्हणलं सिंदूर लावा तर ते आपल्याला सिंदूर लावायला बसले. या भावाने काही साध्या नाही. आता भयानक काम आहे. आता सोपं नाही. आमचं हे लय भयानक. तुम्हाला काय सांगू, असं सांगितल्यावर तुम्ही खुलात आहे आणि चिंतन सांगायला गेलो की तुम्ही अंग टाकीत आहे. लक्ष देऊ नये. सीतामाया सकाळी लवकर उठायच्या, महालासमोर बसायच्या आणि भांगात सिंदूर भरायच्या. हे हनुमंतरायवरती महालावर बसलेला असायचं. हनुमंतराय दररोज पाहिजे. गोडे विषय सोडून जाणार नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 1 महिना झालं, 2 महिना झालं, 3 महिना झालं. सीतामातेचं ते काम चालू होतं. हनुमंतरायवरून पाहत होते. एक दिवशी हनुमंतराय महालावरून खाली उतरले आणि हनुमंतरायानं सीतामैयाला प्रश्न विचारला. म्हणले, मैया काय भानगडे? दररोज तुम्ही भांगात सिंदूर भरताय, काय भानगडे म्हणले. याच्या रामायणानं 2 कारणं सांगितलेली आहे. सीतामैया हनुमंताला म्हणले, हनुमंता बाळा, मी भांगामध्ये सिंदूर भरते बाळा. त्याचं पहिलं कारण, मी भांगामध्ये सिंदूर भरला की तुझ्या प्रभूला फार आवडतो. आणि दुसरं कारण, मी भांगामध्ये सिंदूर भरला की तुझ्या प्रभूचं आयुष्य वाढणार आहे. या 2 गोष्टी कानावर हनुमंतरायांच्या आल्याबरोबर हनुमंतरायांना काहीच विचार नाही केला. हनुमंतराय जवळ एक मंदिर होते. हनुमंतराय त्या मंदिरात गेले. कोण? हनुमंतराय. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. जवळ एक मंदिर होतं. त्या मंदिरात हनुमंतराय गेले. तिथे एक शेंद्राचा डबा होता. हनुमंतरायांना तो शेंद्राचा डबा घेतला ना अख्खाच अंगा ओतून घेतला. तशा अवस्थेमध्ये हनुमंतराय बाहेर आले. सीतामायानं हनुमंताकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर सीतामाया गालातल्या गालात हसल्या आणि सीतामाया हनुमंताला म्हणले, ए हनुमंता बाळा, अरे तू काय केलंस? सगळ्या अंगाला तू सिंदूर लावून घेतलास, काय भानगडे? त्यावेळेस हनुमंतराय म्हणले, मैया तुम्ही भांगामध्ये एवढूसा सिंदूर भरता, तो माझ्या प्रभूला फार आवडतो. तुम्ही भांगामध्ये एवढूसा सिंदूर भरता, त्याच्यामुळं माझ्या प्रभूचं आयुष्य वाढणार आहे. आता या हनुमंतानं अख्खं अंगच चंद्राचं केलंय. आता माझ्या देवाला मी किती आवडेल. आता माझ्या देवाचं आयुष्य किती वाढेल. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, तोची दैवाचा पुतळा. विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोच दैवाचा पुतळा. भाग्यवान आणि दैववान माणसाला जीवनामध्ये व्हायचं असेल तर भक्तीचा जिव्हाळा जाणणं कर्म प्राप्त आहे. म्हणून महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. हा भक्तीचा जिव्हाळा जर जाणत नसेल ना, तर महाराज म्हणले तो किती मोठा पंडित असला आणि किती मोठा शाना असला तरी महाराज म्हणले मी त्याला मानत नाही. माझे मना
का ती विठाला 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 बाबा बरं का बाबा नाही एक मिनिट बाबा हो बाबा ऐका ना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर कीर्तनं केली भरपूर प्रवचनं केली काय अडचण नाही पण माझ्या आयुष्यामध्ये गुणवानांचा सन्मान करणारे महाराज तुम्हाला पाहिलं चाल चालू केली म्हणले ठाईची चाल म्हणा गुणवत्तेवरती प्रेम करणारी माणसं तुमच्या बागात आहे तुम्हाला काय अडचण आहे आता मी लांबून आल्यामुळे थोडा भेटतोय तुम्हाला बाकी काय नाही विठाला विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच भाग्यवाने तोच दैववाने त्याच्या व्यतिरिक्त महाराज म्हणले तो किती मोठा पंडित असला किती मोठा शाना असला तरी महाराज म्हणले मी त्याला मानत नाही महाराष्ट्राच्या आज महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला ज्यांना जास्त ज्ञान आहे ती माणसं पुढे येत ग ज्यांना जास्त ज्ञान कमी आहे ती माणसं पुढे मला सांगा बरं तुम्ही एकदा हा ज्ञानी माणसं पुढे आहे का अज्ञानी माणसं पुढे हा अज्ञानी माणसं पुढे आहे त्याचं कारण काय त्यांनी परंपरा जपली म्हणून ना असं नाही माझं काय म्हणणं आहे असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास करणं हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे माऊलींची उंची कमी नाही माऊलींची उंची फार मोठी आहे अनेक नोये माझे म्हणा हो का पंडित शहाणा पंडित सध्या महाराष्ट्राच्या मातीत भरपूर आहे पण ज्ञानी पंडित आहेत पण ज्ञान आल्याच्या नंतर त्यांच्याकडे अहंकार आल्यामुळे ते पंडितपणा काय कामाचं नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराय असे लोपले ज्ञान जगी इथं नेणं ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानोबरायांचा अवतार आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली लक्ष देऊन ऐका ज्ञानोबराय चांगले विषय बोलले गाव ज्ञानोबराय म्हणतात चांगले माझेच आहेत ना ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो वाईटांचं चांगलं व्हावं हा भाव ज्ञानोबरायांच्या अंतकरणाचा आहे म्हणून ज्ञानोबरायांना विद्वत्ता शोभते लक्षात ठेवा हा नम्रतेशिवाय माणसाला विद्वत्ता शोभत नाही ते आमच्या भागामध्ये आपटी फुलगाव असे गाव आहेत दोन तुम्ही जर समजा इकडं नगर रोडला आले की तो फुलगाव फाटा आहे बघा बरोबर ना जर समजा इकडून आले तर शिक्रापूरवरून शेलपिंपळगाव ते शेलपिंपळगाव आमचं आणि तुम्ही पुढं गेले आणि फुलगाव फाट्याहून आले ते फुलगाव पहिलं गाव लागतं तिकडं फुलगाव आणि पलीकडं आपटी आणि त्याच्या पलीकडं छत्रपती शंभूराजांची समाधी स्थळ म्हणजे वडूगाव असं म्हणतात एक 100-150 वर्षापूर्वी एक 5-50 वर्षापूर्वी 2-3 पंडित त्या ठिकाणी शंभू महाराजांच्या समाधीचा अभ्यास करण्याकरता आले होते आणि तिकडून फुलगावच्या बाजूने आले माऊली फुलगावच्या बाजूने आले फुलगाववरून आपटीला जाण्याकरता काय होती नाव होती यातला एक डॉक्टर होता एक इंजिनियर होता आणि एक वकील होता हे 3 जण विद्वान सर्च करायला आले होते त्यांनी त्या नावाड्याला पलीकडं पाहिलं आणि पलीकडं पाहिल्याबरोबर त्या नावाड्याला आवाज दिला म्हणले हे नावाड्या इकडे तो नावाड्या दुसरी शिकलेला होता दुसरी शिकलेली माणसं सध्या महाराष्ट्रात जमून देत नाही बघा लय हुशार गावोगावी नव्या पोरांना जमूनच देत नाही ती आणि ते आपलं कधी कबूलही करीत नाहीत दुसरी शिकलेला होता तो नावाडी हे 3 विद्वान ए नावाड्या म्हणले इकडे नावाड्या बिचारा नाव घेऊन आला या 3घांना नावेत बसवलं आता नावेत बसून तो पलीकडे घेऊन चालला होता का नाही नको तिथं डोकं लावायची काही माणसांना लय सवय असते बाबा चांगलं चाललंय ना चलू दे ना तुझ्या दिवशी नाही लागली तरी म्हणायचं चांगली काय खरं नाही म्हणतात लय माणसं डेंजर वाट पाहावं लागते बाबा कधी कधी गडबड होती आणि मग अशा वेळेस सद्गुरूंची आठवण होती आणि ते सद्गुरू आपल्याला त्या संकटातून तारून नेत असतात लक्ष देऊ नये नावाडी नाव घेऊन आला येते विद्वान होते जरा जास्त तयार बसले त्याच्यामध्ये निघाली नाव मध्ये गेली मध्ये गेल्यावर चांगलं चाललं होतं काय अडचण आहे का नाही त्यातला एक जो शास्त्रज्ञ होता ना त्याला डोकं लावायची सोय होती तो नावडे बाबा तुमचं शिक्षण किती झालं नावडे आपलं बिचारे तर माझं 2रे शिक्षण झालं म्हणलं तुमचं अख्खं आयुष्य व्हायला गेलं म्हणलं फक्त तुम्ही 2रे शिकले
बघा बघा म्हणला मी केवढा मोठा शास्त्रज्ञ आहे, केवढा मोठा डॉक्टर झालो म्हणला, मी गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे माझ्याकडं, आयुष्य आराम आहे म्हणला, सगळ्या गोष्टी आहेत म्हणला माझ्याकडे, तुम्ही दुसरे शिकले. तो म्हणला काही असू द्या बाबा, मी जरी दुसरे शिकलो असलो तरी मी समाधानी. म्हणजे त्याचं कारण काय? काय नाही म्हणले, दिवसभर नाव इकडून तिकडं नेतो, तिकडून नाव इकडं आणतो, इकडून नाव तिकडं नेतो, तिकडून नाव इकडं आणतो, आणि ह्या नावेतून मला जे पैसे मिळतात त्याच्यामधून मी माझ्या प्रपंचाचा उदरनिर्वाह करतो. जरी मी शिकलो नसलो तरी मी याच्यामध्ये समाधानी आहे, काही अडचण नाही. या तिघांनी पार नावाड्याला हँग केला. कधी कधी एखादा नवीन माणूस आले की 2-4 जण त्याला हँगच करतात. तसं त्या माऊली लक्ष देऊन ऐका बरं का, समजण्यावाले को इशारा काफी आहे. हँगच करतात ना जरा. 2-3 जण होती ती, त्यांनी पार त्या नावाड्याला नावाडे म्हणला आता यांच्यात आपलं काही खरं नाही. थोडा वेळ वारं आल्याबरोबर काय झालं, त्या नावाला थोडंसं छिद्र पडलं. लय मोठे विद्वान होते, विद्वान असून उपयोग नाही, हँडल करता आले पाहिजे माणसं. आपलं कौशल्य दाखवता जो दुसऱ्याला सांभाळून घेतो ना योगेश महाराज, तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, लक्षात ठेवा. आता सांभाळून घ्या होतं का नाही, त्यांनी नाही घेतलं सांभाळून ना. ऐका लक्ष देऊन, नावेतून पाणी आत यायला लागलं. नावाडी बाबा म्हणले काय अडचण नाही बाबा, मी दुसरी शिकलेलो आहे, तुम्ही 3घही जण विद्वान आहे, तुम्ही प्रचंड मोठे आहेत, काही अडचण नाही, पण माझं तुम्हाला एकच मुद्दा आहे, तुम्हाला पोहता येतं का? म्हणले आम्हाला सगळं येतंय पण पोहता येत नाही. मग नावाडी म्हणला तुमची डिग्री चुलीत घाला म्हणला. नावाड्यानं उडी मारली, नावाडी पोत निघून गेला. हे 3घं सुद्धा डुबून गेले. ज्याला अहंकार असतो ना दादा, तो डुबल्याशिवाय राहत नाही. उलथूनच पाडलं की महाराज. माझा मुद्दा इतकाच आहे. महाराज म्हणले अनेक नो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. ते 3घही पंडित होते, त्यांच्या क्षेत्रातले, पण त्यांना पोहता येत नव्हतं. तसं महाराज म्हणले भक्तीचा जे वळा जाणत नसेल तर तो किती मोठा पंडित असला, किती मोठा शहाणा असला तरी महाराज म्हणले मी त्याला मानत नाही. मग महाराज तुम्ही मानता कोणाला? नाम रूप जडले चित, नाम रूप जडले चित, नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, ओ नाम रूप जडले चित, नाम रूप जडले चित, नाम रूपी
रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नो हे माझे मना होका पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नो हे माझे मना होका पंडित शहाणा यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबारकमय भजन घेऊ आणि उरलेल्या 10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम देऊ. विठोबा यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. संकल्पित वेळेमध्ये बरोबर आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना दररोजच्या कीर्तन प्रवचनामध्ये एक 5 मिनिटं तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती बोलल्याशिवाय माझे कीर्तन सोडत नाही. वास्तविक पाहता कधी जर वेळ आला तर अर्धा तास 1 तास सुद्धा महाराजांच्या जीवनावरती चिंतन करतो. पण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे अगोदर अभंगाची सोडवणूक आणि उरलेल्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतोय.